हाय दीप्ती, हाय. कशी आहेस? मी बरी आहे. ओके. वुमन्स डे येतोय, सो मला तुला विचारावंसं वाटतंय की यु नो तुला काय सांगावंसं वाटेल की ही इंडस्ट्री किवरा इज इन रिअल इस्टेट इंडस्ट्री. सो तू एक कंपनी हेड करतेयस विच इज रिअली अ मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री. सो हाऊ डिड यू गेट इन टू दिस अँड व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट यू फेस्ड वेन यू स्टार्टेड दिस? ओके, सो वी स्टार्टेड इनिशियली इन 2010. सो आता 15 वर्ष झाली आहेत क्युराला. आणि इट वॉज नॉट इझी ॲज अ वुमन वेन एव्हर यू स्टार्ट समथिंग. अँड रॅदर मी थोडं उशिरा स्टार्ट केलं मी म्हणेन, कारण माझेही चॅलेंजेस होते आधी. आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा हे एक मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहे, त्यामुळे एवढं सोपं नव्हतं. इट हॅज बीन अ लर्निंग कर्व फॉर मी. पण या चॅलेंजेस करत करत फेस करत करतच आपण सगळे शिकतो. तसंच मी सुद्धा शिकले. आणि सगळ्यांना आपल्या क्लायंट्सना असो किंवा वेंडर्स असो किंवा कोणीही असो, त्यांना आपल्याला पटवून द्यायचं आहे की आमच्या ह्या सर्व्हिसेस आहेत, आम्ही अशा प्रोव्हाइड करतो. बिईंग अ वुमन इट इज डिफिकल्ट. इट वॉज मोर डिफिकल्ट बिकॉज त्यांना असं सवय नव्हती की कुठली बाई येऊन सांगते अँड सेलिंग अ सर्व्हिस और एक्सप्लेनिंग टू अस हाऊ दे प्रोव्हाइड द सर्व्हिस. बट इव्हेंच्युअली इट वॉज अ सक्सेस. आणि आज मला नाही वाटत की तशी काही माइंड फ्रेम आता राहिलेली आहे. बट येस, इट इज अ मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री. ओके. पुढचा प्रश्न असा असेल की अशा बऱ्याच बायका आहेत आज ज्या ऍक्च्युली अशा इंडस्ट्रीजमध्ये ऑलरेडी आहेत, ज्या डिफिकल्ट इंडस्ट्रीज आहेत और मेल डॉमिनेटेड इंडस्ट्रीज आहेत. सो अशा बायकांसाठी ज्या ऑलरेडी काम करतायत किंवा ज्या काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांना तू काय ॲडवाइस देशील हाऊ टू हँडल दिस? राईट. सो खूपशा अशा इंडस्ट्रीज आहेत जिथे आत्ता विमेन being there working or heading some departments of that industry, म्हणजे त्या कंपनी मध्ये किंवा अशा इंडस्ट्रीमध्ये जिथे सवय नाही आहे लोकांना बघायची विमेनना. तर तिथे मी असं म्हणेन की ज्या ऑलरेडी आहेत, हाऊ विल यू ग्रो, हाऊ विल यू थिंक अबाउट हाऊ टू परफॉर्म बेटर. ह्या काही अशा आहेत गोष्टी जिथे तुम्हाला खूप विचार करायला लागतो. पण आय थिंक ओव्हरऑल आता सगळ्यांना एक ऍक्सेप्टन्स व्हायला लागलेला आहे. तर ही पॉझिटिव्हिटी मनात ठेवूनच तुम्ही पुढे जा आणि कम अप विथ डिफरंट हॅव दॅट कॉन्फिडन्स टू प्रूव्ह युअर सेल्फ इन दॅट फील्ड. आणि ज्या स्टार्ट करणार आहेत अशा काही इंडस्ट्रीमध्ये, मग ती रिअल इस्टेट असो किंवा एनी अदर मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री, त्याच्यामध्ये have that trust in yourself, that confidence in yourself कि you can do it, you can prove your point, you can tell the world, you can you are there and you will prove them wrong, who feel that you cannot do well in the industry. So I think self confidence is the correct. आणि थर्ड क्वेश्चन दॅट आय वुड लाईक टू आस्क यू इज की बरेचदा क्युराच्या पेजेसमध्ये किंवा स्टोरीजमध्ये इट इज द बॅक टू वर्क मुवमेंट विच इज स्टार्टेड फॉर वुमेन हॅज बीन हायलाइटेड. सो पण हा प्रश्न कधीच कोणी सांगितला नाही की हाऊ डिड दिस आयडिया कम टू यू की बॅक टू वर्क. सो बॅक टू वर्क म्हणायचं तर ज्या विमेनना आम्ही आज एम्प्लॉय करतो ॲट क्युरा, दे हॅव हॅड लॉंग ब्रेक्स और समटाइम्स दे हॅव नॉट हॅड चान्स, कोणी चान्सच नाही दिला, किंवा काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणा किंवा चॅलेंजेसमुळे त्यांना काम करायची संधी नाही मिळाली. आणि खरं म्हणजे हे कसं, ही कशी आयडिया सुचली किंवा बॅक टू वर्क मुवमेंट कशी सुरू झाली, तर ती ऍक्च्युली माझ्याच एक्सपिरियन्सवरनं. सो देयर वॉज अ टाइम व्हेन माय चिल्ड्रन वर व्हेरी स्मॉल आणि आम्ही हा बिझनेस तेव्हा स्टार्ट केला होता, क्युरा स्टार्ट केली होती. पण दो माय हजबंड वॉन्टेड मी टू जॉईन, आय मीन फुल टाइम काइंड ऑफ, आय कुडंट. आणि जोवर माझी मुलं मोठी झाली तोवर माझा कॉन्फिडन्स आणि मी करू शकेन की नाही किंवा प्रूव्ह करणे की मी हे करू शकेन, हे स्वतःला, मलाच, बाकीच्यांना सोडा पण मला स्वतःला प्रूव्ह करणे हे मला अशक्य वाटत होतं. आणि बट सर्कमस्टान्सेसमुळे मी जॉईन केलं, हळूहळू पार्ट टाइमचं फुल टाइम सुरू केलं.
ऑफकोर्स माय रोल वॉज डिफरंट दॅट आय हॅड टू हेड एव्हरीथिंग, आय हॅड टू लर्न एव्हरीथिंग आणि मग स्टार्ट ऑफ. आणि हळूहळू हे लर्निंग, जसं आपण म्हणतो की कायम एक खूप चांगला लेसन मी लर्न केला की कायम शिकण्याची तयारी आणि व्हॉट इज गोइंग ऑन, आणि समोरचा व्यक्ती मे बी इज ट्राईंग टू टेल यू समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर सेल्फ डेव्हलपमेंट. ही जी गोष्ट आहे ती मी खूप मनाला लावून घेतली होती आणि हळूहळू कॉन्फिडन्स वाढला. अँड आय थिंक इफ आय कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट. कारण की मला शून्य कॉन्फिडन्स होता आणि आज मला असं वाटतं आय कॅन डू मेनी थिंग्स विच आय फेल्ट आय वुड नेव्हर बी एबल टू डू, whether they are financial or they are leading some department or the company itself, anything for that matter. And that's it. So that's why we started this movement and started employing women who have had long breaks. सुरुवातीला येतात आणि म्हणतात की मॅम मी कधीच नाही केलंय आणि मला माहिती पण नाही मी कसं करू शकेन, आणि 2 months पण मी म्हणणार नाही, ऍक्च्युली लॉंग टाइम, पण त्याच्या आतच ट्रेनिंग दिल्यानंतर each one of them have come and told me की मॅम नाव यू गिव्ह अस एनिथिंग, आम्ही ते करून दाखवू. And that is in itself such a satisfactory thing for me to hear that. I'm blessed. That's great. आणि अर्थातच चौथा प्रश्न रिलेटेड टू थर्ड आहे की बॅक टू वर्क जो कॉन्सेप्ट आहे, तर बायका ज्या जॉईन होतात क्युराला, जसं त्यांना कठीण जातं टू बॅलन्स वर्क अँड पर्सनल लाईफ, तसं आय एम शुअर ॲज अ एम्प्लॉयर यू ऑल्सो हॅव चॅलेंजेस. सो हाऊ डू यू फेस दोज चॅलेंजेस अँड हँडल दॅम? खरं सांगायचं तर येस, चॅलेंजेस दोन्ही साईड्सला असतात. आता काही जणींना टायमिंग इज अ बिग चॅलेंज फॉर देम टू कम फुल टाईम, किंवा कधी कधी त्यांना सडनली जावं लागतं घरी, हॅव्हिंग स्मॉल चिल्ड्रन ऑर पेरेंट्स ऑर वॉट एव्हर द रिझन्स मे बी, तर सुट्ट्या द्याव्या लागतात, किंवा हाफ वे थ्रू काम चालू आहे आणि हाफ डन आहे, बट आय हॅव टू रिलीव्ह देम, आय हॅव टू लेट देम गो फॉर द डे और फॉर अ फ्यू डेज. बट मी कायम हे ठरवते की आय हॅव टू समटाइम्स बी फर्म, I have to sometimes give in, I have to sometimes listen to them, but then what is leadership? It is all about that, right? And when I look at it positively and I say ki okay, teamwork here is what I always press upon to my teams, की ठीक आहे एक नसली तरी दुसरीनी तिचं हे हेल्प करावी, अँड विथ फुल पॉझिटिव्हिटी आज माझी जी टीम पूर्ण करते काम, तेव्हा या सगळ्यांचे जे सुट्ट्यांचं किंवा चॅलेंजेसला आम्ही सपोर्ट करू शकतो ते फक्त मी नाही तर टीम सुद्धा करते, अँड दॅट्स हाऊ टच वुड बी असो सक्सेसफुल. Okay, that's great. Any anything that you wish to add as we end this small talk that we had? सो सगळ्यात आधी तर विमेन्स डे साठी सगळ्या विमेनना अ व्हेरी व्हेरी हॅपी विमेन्स डे. आणि विमेन्स डे being there, I would also like to remind everyone that men, don't forget men. असं नाही की त्यांचा पार्ट शून्य आहे. I have seen in my office itself की looking at all these challenges of the women, ते बॅक टू वर्क मुवमेंटच्या ह्याच्यात जे आम्ही एम्प्लॉय करतो ज्या विमेनना, त्यांचेच फॅमिलीज नाही तर आमच्याकडे जे मेन आहेत, दोज एम्प्लॉईज, they have also started looking at these challenges and started being so supportive, not only to these colleagues, but also to their families, and it's such a awesome thing when it happens. They have also changed, त्यांचे पण दृष्टिकोन चेंज झाले, and that's so amazing. Okay. Okay, happy Women's Day to you, and thank you. Wish you the same.